बेटा बिल प्लीज. QR मिळेल प्लीज. ठीक आहे सर. ऍक्च्युली मला पुढची मीटिंग आहे, सो निघावं लागेल. मी निघतोच आता. आणि हा, नाईस टू मीट यू सर. सेम या, भेटूया. थँक्यू. एक्सक्यूज मी. येस सर. हाँ सर बोला. ऍक्च्युली मला कॉफी खूप आवडली. ज्याने कोणी बनवली आहे त्याला मी भेटू शकतो? ओके सर, मी बोलवतो. थँक्यू. ज्योती, ते जे 7 नंबरच्या टेबलचे ते जे सर बसलेत ना, त्यांनी तुला बोलवलंय. का? अहो त्यांचं बिल पण पेड झालंय. काही चुकलं का माझ्याकडनं? असं काही नाहीये. त्यांना तू बनवलेली कॉफी फार आवडली, त्यामुळे ते तुझं कौतुक करण्यासाठी तिकडे बोलवत आहेत. पण कशाला? राहू दे ना. ठीक आहे, असं काही गरज नाहीये ना. हे बघ, असे कस्टमर पुन्हा पुन्हा मिळत नाहीत आणि ते आपल्यासाठीच चांगलं आहे ना. तू जा, चल पटकन. ऐका ना सर, राहू द्या ना. म्हणजे तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी. ज्योती, तू माझं ऐक. चल बघू. नको ना सर, ऐका. अगं चल लवकर, चल. अहो ये पटकन. सर, ही ज्योती, हिनेच आपली कॉफी बनवली होती. ज्योती, तू तू इथे आणि ह्या वेशात? काय म्हणतील आता काका? मला खूप टेन्शन आलंय. हे जर त्यांनी ताई आणि आईला सांगितलं तर? नाही, असं होऊन चालणार नाही. मी काय करू आता? पण तू तर काका, माझी रिक्षा. काय झालं रिक्षाचं? ज्योती, काय विचारतो मी? काय झालं रिक्षाचं? काका, माझी रिक्षा चोरीला गेली. काय? आणि हे तू मला आत्ता सांगतेस? कशी गेली चोरीला? कधी गेली? ज्योती, काय विचारतो मी? कशी गेली रिक्षा चोरीला? काका, ज्या दिवशी तुमच्या दुकानातल्या कामगाराला मी पकडून आणलं ना, त्याच दिवशी रिक्षा चोरीला गेली. चल. रिक्षा कुठे गेली? रिक्षा इथेच तर लावली होती. कुठे गेली? रिक्षा कुठे गेली? रिक्षा. काय बोलतेस ज्योती तू? हे एका झटक्यात परक केलंस तू मला. एवढं सगळं होऊ तू एका शब्दाने मला कधी बोलली नाहीस. माझी बदनामी होऊ नये म्हणून तू स्वतःचा जीव धोक्यात घातलास आणि त्यात तुझी रिक्षा गेली. वाईट झालं, खूप वाईट झालंय. हे बघ ज्योती, तू आत्ताच्या आत्ता ही नोकरी सोडतेस. नाही काका, मी हा जॉब नाही सोडू शकत. हे बघा काका, माझ्यावर माझ्या अख्ख्या घराची जबाबदारी आहे. आई, घराचे खर्च, कीर्तीचं कॉलेज, तिच्या फिया सगळं बघावं लागणार आहे. त्यामुळे या जॉबची मला खरंच खूप गरज आहे. आणि काका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. रिक्षा आम्ही शोधतोय. ती जशी मिळेल ना तसं मी ते काम सुरू करेन. हे बघ ज्योती, तुला रिक्षा तुझी मिळाल्यावर तू रिक्षा चालव. तू तुझं काम कर, माझं काही म्हणणं नाही. पण आत्ता हे काम करू नकोस. तुला हवं तर आपल्या दुकानात नोकरी देतो मी. काका,
खरंच थँक्यू या गोष्टीसाठी. पण अहो यांनी पण मला गरज असताना नोकरी दिली. माझी पण काहीतरी जबाबदारी आहे ना. मी असं अचानक नोकरी नाही सोडू शकत. आणि हे बघा काका, माझी रिक्षा गेली याचं गिल्ट तुम्ही घेऊ नका. ती गेली आता, त्याला काय करणार. पण मला खात्री आहे माझी रिक्षा मला लवकरात लवकर परत मिळेल. पण तोपर्यंत हा जॉब करावा लागेल मला. खरंच हा समजूतदारपणा सगळ्यांमध्ये नसतो ज्योती. म्हणूनच मला तुझं नेहमी कौतुक वाटत आलंय. हा भाई, काय कळलं का? नाही रे दीप, जवळपास सगळ्या सेकंड हँड गाड्यांच्या दुकानात चौकशी केली, पण तू सांगितलेली रिक्षा कुठेच आली नाही. हा ना, मी पण सगळ्या रिक्षा स्टँडवरती चौकशी केली. मी त्यांना सगळ्यांना विचारलं, अशी रिक्षा आल्याची तुम्हाला काही टिप मिळाली का? नाही ना, त्यांना पण काय माहित नाहीये. आणि पम्या तू? नाही नाही यार, अरे जवळजवळ 20-25 क्रॅपची दुकानं शोधून काढली माहितीये, कुठंच नाही ना ती रिक्षा. भाई दीप, तुला काय कळलंय का? नाही नाही यार, मी पण लय गॅरेज शोधले. मला वाटलं सेकंड हँड मध्ये कोणी विकली असेल, कुठेच नाही. आईला तो विंचूवाला पण सापडत नाहीये. एक काम करतो, परत पोलीस स्टेशनला जाऊन येतो, बघतो काय लीड मिळते का. तुम्ही संध्याकाळी कॅफेमध्ये भेटा. डन मेरी जान. संध्याकाळी कॅफे आणि रात्री आपलं नेहमीचं बार. हा रिक्षा लय महागात पडते रे. दीप, ऐक ना, माझ्याकडे एक सॉलिड स्कीम आहे, 50-50. काय? भाई एक काम करू, कॅफे स्किप करू, डायरेक्ट बारला बसू. काय बोलतो? ए, कॅफे मध्ये जायचंच आहे. आणि बार? हो, जाऊया. बार मध्ये पण जाऊया. लव यू मेरी जान, थँक्यू सो मच. अहो अरे वा, बोला मॅडम बोला. निघालात? हा, आता काय करणार, जावं लागतं. पण तुम्ही म्हणत असाल तर नाही जात, थांबतो. खरंच? थांबून तर बघा. नाही, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की 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 आज तुम्ही जरा लवकर येऊ शकता का घरी? तुमचा काही प्लॅन वगैरे नाही आहे ना? नाही. खरं? हो. मग काय उपयोग लवकर येऊन? हो, या ना लवकर. म्हणजे मला तुम्हाला काय? काय हो, बोला बोला. मला तुमच्याशिवाय करमत नाही. आ अहो, काय काय आता काय, तुमचं ऐकावंच लागेल मला. एक काम करतो, मी जातच नाही. अहो, असं काय करताय? दुकानात जावं लागेल. ठीक आहे, जातो. मी पटकन जातो, पटकन सगळी कामं करतो आणि पटकन येतो. ठीक आहे, चल. चल, बाय. नाही ना जात, जा. प्लीज. बाय. बाय. अहो, डब्बा. बिचारा, त्या आत्यासमोर तू माझी बाजू घेतलीयस, हे त्याचं रिवॉर्ड आहे. माझं हे प्रेमाने छान छान वागणं. आणि त्याचाच भाग म्हणून हा डबा द्यायला मी तुझ्या दुकानात येते. वाट बघ हा माझी.